तर नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओत आपला सहर्ष स्वागत असा। आणि बरेच दिवस पाऊस असो पडता आणि पावसाळी रानभाज्यांका सुरुवात झालेली असा। त्यात एका फोडशीच्या भाजीसाठी म्हणजे रानभाजीसाठी आम्ही चाललो होता जंगलात। जंगल सफर चालू आमची। असे पावसाळे म्हणजे भरपूर असे भाजी असतात, दुधुरली असता, उडशी, अळंबी वगैरे येतात। तर म्हणजे चालूच होतं, सीझन चालू झाला। अजून काय भारंगी असता, अजून शेंडवल वगैरे असं टाकळो म्हणतात ते का, अजून तागूर असतात, अजून काय बरेच जे असतात मका काय आठवत नाहीत, पण भरपूर जवळजवळ 16 ते 17 भागली वगैरे असतात। म्हणजे 17-18 असे भाजी रानभाजी पावसात भेटतात। आणि पावसाळा आता चालू झालेला होता आणि रान पण असा म्हणजे बराचसा रुजलेला असा भरपूर, त्यामुळे भाजी चालू झालेली। त्यामुळे आज आम्ही भाजी काढताना ओडशीची भाजी आणि भारंगीची भाजी। तर हिला आम्ही आता सड्या गेला होते, सड्या पाऊस हिला आपल्याकडे छत्री घाबरायचा नाही, येऊ दे पावसाक पावसात भिजवल्या मुसळधार असं पाऊस चालवला। त्यामुळे आम्ही एकच छत्री आणला आणि एकाच छत्र्या तशी थांबलेला असा होता। आणि पुढे झाडं असतात, पुढ्याचे शेंगे पण असतात, ते पण आम्ही आता काढता लाव। बघ ना असं पाऊस पण चालू झालेला आणि माझ्यासोबत इले संदीप राणे आणि संदीप राणेंची पाहुणे मंडळी इलेली आहे। म्हणजे त्याची कुटणी आणि भाजी वगैरे इलेली असतात मुंबईवरनं। प्रणय राणे आलेला आहे, रुद्र पाडावे आलेला आहे, अजून बरेचसे मुंबईवरून आलेले आहेत भाजी काढण्यासाठी। आणि करवंद काढतायत, करवंदाने वाटेत 2-3 झाडांचे आंबे पण भेटले। आणि महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आमच्यासोबत आमका घेऊन इले आहेत। आमका काही माहिती नाही काय भेटतं ते एवढे रानभाजीसाठी आम्ही काही काय भेटतं ते दाखवूसाठी इलेले असत संदीप राणे। सड्यावरती आम्ही आलो, आता पोचलो आम्ही सड्यावर पोचलो, खरीदच्या ते पोचलो, आता खरीद जाता। सड्या गेल्या आणि असा हिरव्यागार असा रान उजरान इलेला असा। रान एवढा इला म्हणजे भाजी तर नक्कीच इले असतली। रानबाग किती इलेला धमाल झालो, अशी मज्जा मस्ती आणि कॉमेडी आमची चालू झालेली असते। अजून काय भाजी गावात सुरुवात नाही झाली आणि अशी फुल एन्जॉय करता। आणि निसर्ग बघा कसला एकदम हिरव्यागार झालेला। आणि पक्ष्यांचा आवाज आहे का, पक्षी नाही तू काढू नको, ओरिजिनल आवाज पण येतात पक्ष्यांचा। हा पक्ष्यांचा आवाज चिटी डावळा उडत पण जाता दिसतला। ता बघा गेला खाली। पूर्वीच्या लोकांचा म्हणजे कातळावर बनवलेला असा मळणीचा खळा असा, मळणी बांधायची आणि या कडे भात शेती असायची। आम्ही खरी दिलेला, ही पूर्ण खरी असा आणि या खडकात बनवलेला असा कातळावर बनवलेला असा मळणीचा खळा। आता ते वीर पण तुमका दाखवते। आणि इथे जाता पण होता दगडाचा, तर जाता काय आता नाही, गायब झाला, वाहन गेला असताना। तुमका अशा प्राचीन इतिहासातले तुमका म्हणजे जुन्या काळातले तुमका विहिरी पण दाखवते। पाणी आहे त्यामुळे आम्ही पुढे जात नाही, भाजी काढू जाऊचा। आणि ते ताजा झाड आहे ना, पण विहिरी पूर्ण फुल भरलेली आहे, दिसणार नाही। आणि ती बघा ही एक समोर एक विहीर त्या कोपऱ्यात म्हणजे दगडात कोरलेली आहे, अजून वरती आहे बघा, थई आहे का, अजून वरती दाखवते थई आहे का। आणि त्याच्या पुढे आहे का फुळ असत आहे ना, अळंबी येतात, अळंबी आता इली नाहीत, म्हणजे ते नागपंचमीच्या टायमिंगला येतली अळंबी, तेव्हा आम्ही येतला। आणि आता सध्या आम्ही भाजीत काढतो दुसरी रानभाजी, हो पालेभाजी। अळंबी पण इकडे भरपूर येतात, पण ते नागपंचमीच्या टायमात अशी भारी भारी फुलं आलेली असत। कसली आहेत ते माहिती नाही, पण एक नंबर फुला फुललेली असत। पुढे पुढे पण असत, मस्त अशी फुला फुललेली असत। फोटो घेत आहे, कसली ती माहिती नाही, पण भरपूर फुलले असतात सगळे। आणि या झाडा कसली तरी फळा धरली आहे, कळत नाही, भारी येत खाऊचेत का माहिती नाही। दाखव नाव माहिती नाही, पण भारी फुला, कसली फुला ते माहिती नाही। अशी खूप सारी फुलली आहेत सगळीकडे, पूर्ण वाटेत चालतोय तिकडे तिकडे कुठे कुठे सगळी फुलं दिसत आहेत। तुमका जर नाव माहिती असत तर कमेंट मध्ये करून सांगायचा कसला फुल। आता सुरमळ्याची वेला आणि घायल्याची पण झाडं असत।
खायदो आणि गुरमुळ म्हणजे ते कंदमुळा झाला कंदमुळा. आणि अशा प्रकारे फोडशीची भाजी दिसलेली असा. ही बघा ही फोडशीची भाजी ही बघा. आता आम्ही काढतला मस्त अशी रुदानी. चला फोडशीची भाजी मिळालेली आणि काढूक सुरुवात झालेली असा. संदीप राणे तर मंडळी आम्ही काम चालू केलेलं असं फोडशीची भाजी काढू आणि कुड्याचे शेंगे काढू. अजून भांगी काढूची पण ही पण अजून काढूची अजून फोडती जाता. आता जरा डिंक लागताय तो कुड्याचे शेंगे तो त्याच्यामुळे काही व्हिडिओ का बनवत नाही. सगळं काढून झाल्याच्या नंतर तुमका दाखवतोय आम्ही किती काढला होते. सगळीकडे म्हणजे इकडे रानात फिरतच. इकडे वरती पण गेली असत अडकली आमच्या ती अडकली वरती घे वरती खाली करा. तर असं काम चालू हा. हे बघा इकडे आणलेली काढून संदीप राणे. पण आम्ही काय पिशी काय आणलाव नाही. आमका माहिती होतं पिशी आणला असता ना तर आमका भेटणारच नव्हती. आम्ही पिशी आणलाव ना कुड्याचे शेंगे आता कसे तरी तांदूळाच्या पानात बांधतलाव. तांदूळाचं पान काढणार आणि ते आता आम्ही अशी वेल काढणार कसली तरी एखादी आणि ते वेलीत बांधून आम्ही घेऊन जातलाव घरात. काय भाजी भेटली आणि असे लाल कलरचे पण कुड्याचे शेंगे भेटलेले असत पण हे जून नाही आहेत कोवळेच असत. पण तो कलर जरा वेगळा लाल लाल कलरचे असत. फोटो नाही डायरेक्ट व्हिडिओ चालू केले मी. दाखवा फक्त. भारी भारी एक नंबर काम झालेला. कुड्याचे शेंगे आणि फोडशीची भाजी. आज मी आता चाललाव पुढे पुढे जंगलात ना चाललाव. आमका जंगलाचं नाव काय बराचसा असं माहिती नाही याकडचा पण आमच्या वाडीतच जंगल आहे. या असत रानात आणि अंका फिरान बरीचशी ताण लागलेली आहे आणि टाक्यातला पाणी पिऊसाठी थांबले असत. म्हणजे शेतकरी असायचे जुनी ढोरा वगैरे घेऊन यायचे ना लोक ते या टाक्यातला पाणी पियायचे. अशी टाकी भरलेली असत. तुमका घेतलाय व्हिडिओ तर चवदार अशी भाजी म्हणजे खाई भेटत असतं. म्हणजे ते कातळावर उठतात त्या तीच भाजी असतात. त्याला जास्त चव असता आणि बारीत पण अशी भेटतात. म्हणजे गंगेची बारी म्हणून आमच्याकडे माईन गावात त्या गंगेच्या बारीत असं मोठं असं डोंगर आहे. डोंगरावर असतात चढाव म्हणजे मोठी मोठी पानं असतात. ती काय एवढी काही चव नसता पण ही छोटी असणार कातळावर येतात ही भाजी. ही कातळा थोडीफार माती असतात दगडच नाही दगडांच्या बाजू म्हणजे मेन ठिकाणं अशी असत भेटतात. सगळीकडे अशी नाही भेटत. तर चला मग दाखवते तुमका अजून पुढे काढताय मी. इकडे आतमध्ये राहण्यात पण काढतात असं आणि काय काय झालं इथे टाइमपाससाठी इले त्यांच्याकडे फक्त आम्ही काढताव आणि देताव अशी भरपूर जमा केलेली असतो आम्ही. आमका विकूची नाही आमका फक्त आवची आहे घराकडे देऊन खाणार मस्तपैकी आणि आजोबा शेजाऱ्यांका देणार शेजाऱ्यांका आणि मुंबईत थोडीशी पाठवूची असं. पिशवी आणला नव्हता म्हणून असं बांधण घ्यायची लागतं आमका भाजी. कुड्याची पानं काढलेली आहेत आणि पालकांड्याची वेल काढलेली आहे आणि अशी बांधाची लागतात. काढून झालेले आणि आता आम्ही जाता थोडे पुढे जाता. असं आमचा पुढे चालणार असा आणि डायरेक्ट भोयऱ्यावरनं खाली उतरताना. म्हणजे आता असं आम्ही वडाच्या माळात इकडे वडाची झाडं असतात त्याच्यामुळे खरीच्या वर्षी बाजूला वड जास्त असल्यामुळे इकडे काय वडाच्या माळ म्हणतात कुसमो म्हणतात कोण की काय माहिती नाही म्हणतात म्हणून मी पण म्हणतोय. तर जातो आम्ही आता पुढे असं दगडाखाली असले त्यात पोहोचलो आम्ही डोबीवर तो बेडू का तो तिकडा पोचला डोबीवर आणि आमका आता पुढे जात नाही. आमका जाऊचा असं कणकवले त्याच्यामुळे आम्ही आता भाजी आमका मिळाली त्याच्यातच आम्ही समाधान मानतो. आम्ही आता घरात जातो आणि व्हिडिओ संपवताव. हरडे धरलेले असत हरडे कोणा होय असले तर घेऊन जायचे. भोयरावरनं खाली उतरताना वाटेकच असत ते भरपूर धरलेले असत. कशा वापरतात ते तुमका मी सांगायची काही गरज नाही. चला तर मग तर मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही आता घरात जात आहोत. तर हे मागे झाडं दिसतात ना कोकणातलं चंदन असा लाल चंदन कोकणातला लाल चंदनाची झाडं ती पूर्णकडे आणि या चंदनाच्या बागेचे आम्ही मालक असावं. मंडळी आम्ही आता पोहोचलेले असा भोयऱ्यावर आणि हायलो तुम्ही व्लॉग बघला असालच मी टाकलेलं आहे पांडवकालीन भोयऱ्याचो ते पोहोचलो आणि आता पाऊस पण चालू झालेलो. आता मोबाईल मी ठेवतोय आणि व्हिडिओ हे संपवतोय. परत एकदा भेटाय नवीन व्हिडिओ तशाच निसर्गातल्या. चला तर मग बाय बाय.